साई जयेश 11 खार, तर दुसऱ्या बाजूला विनोद 11 विरार. एक संघ विरारचा आहे तर दुसरा संघ लोकलचा प्रवास करून विरारला आलाय, तो म्हणजे खारचा संघ. पाहावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजय. अजयचा पहिलाच फुलटॉस चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती कट लागून चेंडू मागे निघून गेला निर्धाव चेंडूची सांगता होताना. मग इथून पाहावं लागेल की 3 षटकांची मॅच असताना पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे सुरुवात केली जाते. कारण की इथून जर का फ्लाइंग स्टार्ट असेल तर एक टार्गेट जास्त सेट करण्याचा प्रयत्न. आणि आतापर्यंत आपण जर का मॅच पाहिला, जर पहिल्या इनिंगचा स्कोर करत असताना 35+ जर का टार्गेट सेट केलं जातं ते एक चांगलं टार्गेट आहे. दुसऱ्या चेंडूवरती स्टेप आउट झाले होते पण उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळत आहेत वाईटचा इशारा करताना. एक अतिरिक्त धाव आणि श्रीगणेश होतोय. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफळकर धावा एक आपण पाहतोय. बघा या आधीच्या मॅचमध्ये आणि कालच्या दिवसापासून सहीरभाईचा आपण आवाज ऐकतोय. 24/7 का म्हटलं तर त्यांचं कारण सुद्धा आहे की सतत कंटिन्यू इतक्या मॅचेस करणे सोपं गोष्टी नाही. आणि झहीरभाई सातत्याने एक स्टॅमिना बिल्डअप करून मॅचेस मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड केलं जाते आणि एकेरी धावेने धावफलकामध्ये भर दिली जाते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकर धावा 2 आपण पाहतोय. ऑन साईडला फुलटॉ चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने टिपलाय चांगला झेल. पहिला विकेटचं पतन, गडी बाद. खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्र ऑनसाईडचं निवडलं होतं पण तिथे क्षेत्ररक्षक होतं, त्याच्या हातामध्ये चेंडू सरळ गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होतं ना. 3 चेंडूंचा आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सरळ चेंडू, यष्ट्यांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय, चेंडू निघितलाय सरळ, यष्ट्यांचा वेध, गडी बाद. हॅलो चेक. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकर धावा 2. मग गोलंदाजी मारवरती आपण अजयला पाहतोय, लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. खूप चांगलं षटक, पहिल्या षटकामध्ये हात खोलण्याची संधी नाही दिलंय. आणि इथे कुठेतरी विनोद दिल्यावर विरारचा संघाला विचार करावा लागेल की धावफलक संत गतीने एका सगळे स्टॉप झाले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकर धावा आपण 2 पाहतोय आणि 2 गडी सुद्धा बाद आहेत. चला थोडीशी घाई करा, गोलंदाज इतका वेळ नका घेऊ. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज. तिसरा चेंडू ऑफ साईडला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगळ्यावरती येण्याचा प्रयत्न करते, राहतील क्षेत्ररक्षक दूर, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकर धावा आपण 6. बघा ज्या चौकाराची गरज होती तो चौकार मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटमधून येतोय. चेंडू हवेमध्ये डीपमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतील, चेंडूला फील्ड करतील आणि फेकी नाही केली जात आहे. आणखी एकेने धावेने संतुष्ट व्हायला गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 2 गडी बाद 7 धावा.
दुसरं षटक आपल्या संघासाठी अफ्ताब गोलंदाजी मारवरती सज्ज होताना स्ट्राईक एंडवरती आपण सूरजला पाहतोय. चेंडू हवेमध्ये हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे सज्ज होते. शॉर्ट थर्ड मॅनला टिपला एक चांगला झेल. संपलाय सूरजचा की अजून एक विकेटचं पतन. विकेट गॉन. विकेट आपण 7 धावा धावफलक एका जागेवर स्थिरावले जाते. विनोद दिले पण विराट धावफलक संत गतीने. चेंडूला लेफ्ट केले जाते. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचामच्या दिशेने वळत आहेत. व्हाईटचा इशारा करताना मग इथून जर का धावफलकर विचार केला तर एखाद्या चौकाराने दोन एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन आहे. त्याच धावा धावफलकर दिसतात. म्हणजे सिंगलला महत्त्व नाही दिलं जातं. विनोद इलेव्हन विराट जोही फलंदाज आहे तो मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना दिसतंय. विचार करावे धावफलकाला चालू ठेवण्यासाठी सिंगल डबल सुद्धा गरजेचं आहे. चेंडूला कट केलं गेलं. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाताना जे दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही क्षेत्ररक्षक राहतील दूर. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. मोठे फटके नाही येते. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे त्या क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडूला पाठवलं. पुन्हा एकदा गोलंदाज आता चुकी करताना डाव्या यशीच्या बराच बाहेर चेंडू हाताळलाय. पंचांच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना दबाव एका चौकारानंतर गोलंदाजाला सुद्धा थोडासा दबाव असतो की पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळायचा आहे. 13 धावा धावफलकर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आहे. पंच लेग बाईसचा इशारा करताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आता आपण पाहतोय पहिल्या षटकापासून जो गुरु नॉन स्ट्राईकवरती होता आता बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती येताना गुरुमध्ये क्षमता आहे जी मोठे फटके खेळण्याची आणि मोठे फटकेची गरज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचते 15 वरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना मैदानाच्या आतमध्ये. मग पहिल्या षटकामध्ये आपण जर का विचार केला तरी ह्याच्या सिंगल डबलने ते धावफलक चालू ठेवणं गरजेचं होतं. जास्त डॉट झाले तिकडे. चेंडूला लेफ्ट केले जाते. उजव्या यशीच्या बराच बाहेर चेंडू पंचांच्या दिशेने पुन्हा एकदा वळतात. वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मग हा दबाव असतो जर का एखाद्या चौकानंतर गोलंदाजाचं मनोबल सुद्धा थोडंसं खचलं होतं. त्या कारणाचं एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन या षटकामध्ये थोडंसं जास्त आहे. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत राहतील. थोडेसे दूर. चेंडूला पाहण्यासाठी थोडंसं वेट केलं गेलं होतं आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट फेकी होईपर्यंत करत असताना दोन्ही धावफलकामध्ये भर दिली जाते. धावफलक जाऊन पोचते 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा. मग विनोद इलेव्हन विरार पहिल्या षटकामध्ये आपण जर काही विचार केला तर हे थोडासा संत दिसला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एका चौकाराने धावफलकाला सिंगल डबलने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. याचीच गरज होती की धावफलक एका जागी स्टॉप होण्यापेक्षा त्याला चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न गरज होती का आधी शफल झाले होते. मन बनवलं होतं दुसरीकडे खेळण्याचा पण चेंडू थोडासा चेंज केला गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं कशाप्रकारे बॅटचा फेस ओपन करून मागे मारण्याचा प्रयत्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 18.
तिसरं षटक आपल्या संघासाठी शेवटचं षटक सिद्धेश घेऊन आलं. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पहिल्याच चेंडूवरती स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे, सिंगल नाही घेतले जाते. गुरुला सुद्धा माहिती आहे की इथून मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याची गरज आहे आणि गुरुमध्ये ती क्षमता आहे, म्हणून या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल नाही घेतली. गुरुनी नोचा असा कॉल दिला होता. धावफलक आपण जर का विचार केला तर 18 वर जाऊन स्थिरावलंय. ऑन साईडला डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बदलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण इथून आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने ॲक्युरेट फेकी केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागलं. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कशा प्रकारे सजवलं जाते. वेगाने चेंडूवरती आले, फेकी केली, मात्र एक धाव दिले. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 19. येणारे 4 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. शफल चालू होते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. पुन्हा वाईटचा इशारा करताना 20 वरती धावफलक जाऊन पोचते. येणारे 4 चेंडूवरती आपण जर का एका बाजूला विचार केला तर एखाद्या मोठ्या फटक्याने 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, तर दुसऱ्या बाजूला 30 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल किती धावांचं टार्गेट येणारे 4 चेंडूवरती सेट केलं जाईल. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करते. राहतील थोडे चेंडू. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगल्या प्रकारे बॅकअप दिलं होतं आणि बघा खूप चांगलं बॅकअप होतं. एकच धाव खर्च केली जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 21. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये गुरुमध्ये क्षमता आहे की गुरुच्या बॅटमधून एखादा मोठा फटका. एका बाजूला आपण विचार केला विनोद 11 विरारच्या डगआउटमध्ये गुरुच्या बॅटमधून एखादा मोठा फटका पाहिजे की धावफलक निदान 30ला जाऊन टच करण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या बाजूला 30च्या आतमध्ये लेफ्ट केले जाते. गोलंदाज थोडीशी चुकी करताना उजव्या यशीच्या बऱ्याच बाहेर चेंडू आहे. वाईटचा इशारा येताना 22 वरती धाव फलक जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूवरती गुरुमध्ये क्षमता आहे. अजूनही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 26. गुरुमध्ये क्षमता. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती आता इथून डगआउटमधून इशारा सुद्धा केला की पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे कृत्य मैदानाच्या मध्ये गरजेचं आता पाहावं लागेल की शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक कुणाकडे असेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26 वरती धावफलक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करण्यात येतोय. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं सरकवलं जाते. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं सरकवलं जाते आणि शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. तर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल हे सुद्धा गरजेचं आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. गोलंदाजाने सुद्धा फलंदाजा रीड केलं होतं की कशा प्रकारे मन बनवलं होतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26 आधीच उल्लेख केला होता 30ला टच करण्याचा प्रयत्न केला जाईल. 30ला टच करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये 30 नाही टच झालाय. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा धाव नाही येत आहे. गोलंदाजाने शेवटच्या 2 चेंडूवरती खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केला. 2 चेंडू शेवटचे निर्धाव म्हणजे 30च्या आतमध्ये धावफलक. 26 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 27 धावेचं आव्हान असणार आहे खार 11 या संघासाठी. 27 इज अ टार्गेट फ्रॉम टीम साई यश खार 11.
त्यांना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू, पण तो काल खेळ दिसला नाही मैदानाच्या आतमध्ये. सर्वात खंतेची बाब DBN मीडियाच्या टीमसाठी होती. आणि आपण स्क्रीनवरती पाहतोय अर्पित, एक गोलंदाज आठवते नारंगी गावकपच्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पैसे कमवणारा गोलंदाज तो अर्पित होता. बघा चला, नाणेफेकीच्या दिशेने आपण जातोय. श्री समर्थ मनवेलपाडा विरुद्ध धमाका वॉरियर्स बदाम. दोन कर्णधारांच्या धमाका वॉरियर्स बदाम नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी निवडलेली आहे. चला, साई जयेश 11 कार. आपले सलामीवीर बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला, दोन्ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल साई जयेश 11 खारचा संघ, दुसऱ्या बाजूला विनोद 11 विरार. तर इथून जर का विचार केला तर खारवरून विरारला जे स्लो लोकलने आले असतील आणि ती धावफलक सुद्धा विनोद 11 विरारने स्लोनी सुरुवात केलं होतं. स्लोनी सुरुवात करत असताना ते 25+ गेल्यात, म्हणजे 27चं टार्गेट सेट केले गेले. आता इथून यांना जर का घरी जायचं असेल ना विरारवरतून, तर कदाचित फास्ट लोकल पकडतील. ती जर का फास्ट लोकल पकडायची असेल तर 27चा पाटला सुद्धा थोडासा फास्ट करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. मॅचला सुरुवात गोलंदाजी मारवरती आपण योगेशला पाहतोय. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आमचे ऑफिशियल अंपायर रेडी होताना. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग बाईसचा इशारा येतोय. श्री गणेश होतोय लेग बाईसनी, ते जास्त महत्वाचं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता करण आणि फॅजची जोडी. करणने कुठेतरी मन बनवलं होतं की स्विच हिट करून पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा, पण बॅट आणि बॉलचा संपर्क जसा नाही झाला. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पण वाईटचा इशारा करताना. वाईटचा इशारा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा आपण धावफलकारती पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला जातोय. आला क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल, विकेटचं पतन, गडी बाद. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 2 आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज फयाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये, पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला आपण पाहतोय डीपमध्ये पाठवताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे. त्याच दिशेने डीपमध्ये कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाताना, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नाही पोहोचणार आहे. राहतील थोडेसे दूर. पहिल्या चेंडूवरती येतोय फयाजच्या बॅटमधून दणदणीत चौकार.
फुल टॉस चेंडू ऑन साईडला गेला, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत आपण पाहतोय स्वतःला थांबवलं, फेकी नाही केले, चेंडू घेऊन स्वतः पुढे आल्यात आणि एकेरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 7 धावा धावफलकावरती आहेत. इथून 27चा धावपट फलक आहे, 20 अजून धावा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने अखेरकार चेंडूला थांबवलंय. फेकी होईपर्यंत आपण पाहतोय सिंगलला कशा प्रकारे डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आले. दोन्ही धावफलक पुढे जाताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की धावफलक स्टॉप नाही करायचे, सिंगल डबल नाही करून ते धावफलकाला चालू ठेवणे मैदानाच्या आतमध्ये जास्त गरजे. मोठे फटके नाही आले तरी चालतील पण धावफलक चालू ठेवणे गरजेचं आहे. लेफ्ट केलं जाते चेंडूला, लेफ्ट केलं जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा चेंडू नाही येत आहे पण मागे बॅकअप चांगलं होतं. व्हाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना धावफलक पहिल्या षटकामध्ये 10-10 येणाऱ्या आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूवरती इथून प्रयत्न केला जाईल. या सिंगल डबलने संतुष्ट व्हायला पाहावं लागेल की पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील, जास्त गरजेचं आहे. शफळून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येत आहे. सरळ चेंडू मागे निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आव्हान पाहतोय 1 गडी बाद 10 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 10-10 10 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. सरळ चेंडू मागे निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मग दुसरं षटक महत्त्वाचं आहे. इथून किती धावा येतील आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील दर्शवणारं षटक आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून चालले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातारच्या 2 डॉट. फैयाजवरती थोडंसं दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे गेलाय पण उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू होता. पंच वाईटचा इशारा करत असताना ऑन साईडला डीपमध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे गुरु, चेंडूवरती येतील. चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक ती धावा आपण 12 पाहतोय. बघा अंपायरची भूमिका निभवताना धीरज पाटील. रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज असा त्याला पुरस्कार मिळाला होता. खूप चांगला खेळ त्याने सुद्धा केला होता. सरळ टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा मागे. या षटकातील आपण विचार केला तर चौथा डॉट, तिसरा डॉट येताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. खूप चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये. 12 वरती धावफलक स्थिरावले. बघा हे षटक महत्वाचं षटक होतं. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत पण राहतील दूर. सरळ चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑनला सीमारेषा बार, षटकार. अठरा 7 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शफल झाले होते क्षेत्र फाईन लेगचं निवडलंय. स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये चेंडू जाताना कोणीही क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे. अजून एक येतोय. शेवटच्या चेंडूवरती दणदणीत प्रहार केला जातोय. धावफलक जाऊन पोहोचे 22 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
2 चेंडूवरती पूर्णपणे मॅचचं रंगरूप बदललं. 6 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 27 सपाटला. बघा जर का दुसरं षटक आपण पाहायला गेलो तर 3 डॉट चेंडू आले होते. 3 डॉट नंतर शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके मॅचचं पूर्णपणे आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न खार 11ने केला. आता त्यांनी सुद्धा मॅचला जर का पाहायला गेलो तर सुरुवात स्लो केली होती. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक राहतील. दूर चेंडू जातोय त्यांच्या डोक्याच्या वरतून. टाटा बाय बाय करत मॅच विनिंग शॉट येतोय फैजादच्या बॅटमधून. मॅचला जिंकवणारा षटकार येतोय. अभिनंदन टीम खार 11 पराभवाच्या छायामध्ये जावं लागते विनोद 11 विरारच्या संघाला.